नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची, निदानांची आणि त्यावर असलेल्या उपचारांबाबत देखील जाणून घेतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय असतात याविषयी देखील आपण संबंधित तज्ज्ञांकडून जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय तसाच आहे. म्हटलं तर लोक जास्त चर्चा करत नाहीत, पण तो लपवण्याच्या नादात तो आजार बळावत देखील जातो. तर तो आजार कशा संदर्भात आहे तर पाइल्स संदर्भात, फिशर, फिस्टुला या संबंधित महत्त्वाचा असा तो आजार आहे. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर संदीप अग्रवाल हे MBBS MS जनरल सर्जन आहेत. त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे मिरजमधून मेडिकल कॉलेज येथे झालेलं आहे. डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध असे पाइल्स सर्जन आहेत. त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पाइल्स, फिशर, फिस्टुला या आजारांवर BEIM या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली. त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा असा अनुभव आहे आणि त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स फॉर इन बेस्ट चिकित्सा असं म्हणायला गेलं तर हरकत नाही. ॲट न्यू दिल्लीमध्ये त्यांना मिळालेला आहे हेल्थ केअर एक्सिलन्स अवॉर्ड. तत्कालीन पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट सर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर एक्सिलन्स इन सर्जरी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते हा मुंबई येथे त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर हेल्थ केअर अवॉर्ड राज्याचे कॅबिनेट मंत्री, तत्कालीन कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. तसंच हेल्थ आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड हा कॅबिनेट मिनिस्टर श्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांना मिळाला. तसंच सर्जन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते. म्हणजे थोडक्यात पुरस्कारांची ही लिस्ट का तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्याकडे जे आजारी लोक जे असतात, जे आजारी रुग्ण असतात ते त्यावर उपचार करतात आणि त्यांना खूप बरं वाटतं आणि ते समाधान जे आहे ते एक प्रकारे ही सगळी माननीय सन्माननीय व्यक्ती हे या अवॉर्डच्या माध्यमातून आपल्याला देत असतात. सर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ज्या आजारावरती ट्रीटमेंट करतात ती साधारणतः लोक जास्त त्या विषयावर बोलत नाही किंवा तो आजार झाला असेल तर तो लपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सगळ्या मूळव्याध वगैरे या सगळ्या अनुषंगाने. तर मुळात ह्यामध्ये काय फरक आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझ्याकडे कुठलाही पेशंट आला OPD मध्ये तर तो एकच नाव घेऊन येतो की मला मूळव्याध झालेला आहे. म्हणजे एव्हरी पेशंट फक्त मूळव्याध. त्या जागी बरेच आजार असतात गुदद्वारे भागी, पण लोकांच्या मनात कॉमन एक आजार आहे, तो आहे मूळव्याध. आता प्रॉब्लेम असा आहे की प्रायव्हेट जागा असल्यामुळे लोकांना असं थोडंसं त्यांना भीती वाटते किंवा त्यांना अशी लाज वाटते की डॉक्टरकडे कशाला जावं आणि कुणाला आपली प्रायव्हेट गोष्टी कशाला सांगावी, किंवा लोक एकमेकांसोबत सुद्धा चर्चा करत नाही. तर ह्याच्यामुळे काय होतं की तो जो आजार आहे तो दिवसांदिवसां जो आहे तो वाढत राहतो आणि तो आजार वाढत राहतो. त्याच्यामुळे त्रास वाढत राहतो पेशंटचा आणि त्या त्रासमुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे त्रास त्यांच्या शरीरामध्ये वाढत राहतात. आता मूळव्याध, भगंदर आणि फिशर हे 3 प्रकारचे जे आजार आहेत ते सर्वात कॉमन आहे गुदद्वारे भागी. मूळव्याध म्हणजे काय आहे? गुदद्वारे भागी जेव्हा एखादा बोळा तयार होतो किंवा गुदद्वारे भागी जेव्हा रक्त जातो किंवा चिरकांडी उडते किंवा एक चुंबूळ तयार होतो, तो आतून चुंबूळ बाहेर येतो, त्याला आपण मूळ व्याध असं म्हणणार. जेव्हा ते जे आतले मूळ असतात त्यांची व्याधी होणार तेव्हा आपण त्यांना मूळ व्याध म्हणतो. फिशर म्हणजे काय असते तर गुदद्वारे भागी एखादी फक्त छोटीशी चीर पडणे, जसे आपले कधी पायांना भेगा पडतात तसे जर का ती चीर बरोबर गुदद्वारे भागी पडली तर त्याला आपण फिशर असं हा नाव देतो आपण. तिसरा जो आजार आहे जो सर्वात कॉमन आहे त्या जागी तो आहे भगंदर. भगंदर म्हणजे गुदद्वारे भागी पेशंटला काही त्रास नसतोय, पण गुदद्वारे भागी शेजारी त्याच्या एखादं बेंड येणे, करट येणे, पिंपल येणे, तो पिकून तो फुटून त्याच्यातनं पस बाहेर येणे, त्याला आपण फिस्टुला किंवा भगंदर असं म्हणतो. तिन्ही आजार वेगळे आहेत, तिन्ही आजारांचं डायग्नोसिस वेगळं आहे, तिन्ही आजारांची ट्रीटमेंट वेगळी आहे. म्हणून आपल्याला फरक करता यायला पाहिजे. नुसतं एकच नाव घेऊन, मूळव्याध घेऊन किंवा मला फिशर झालंय असं घेऊन आपण त्याला ट्रीटमेंट करू शकणार नाही. म्हणून तिघांना समजून घेणं गरजेचं आहे आणि तिघांची ट्रीटमेंट टोटली डिफरंट आहे. नक्कीच डॉक्टर, पण या मूळव्याध, भगंदर असेल, फिशर असेल, या संदर्भात लक्षणं कोणती असतात, काय कारणं असतात? कारणं जसे आता आपण सांगतो ते हे मूळव्याध, भगंदर, फिशर हे सगळे जे गोष्टी आहेत हे सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. लाईफस्टाईल डिसीज कशामुळे होतात की बैठी काम असणं, फायबर इंटेक कमी घेतात, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही, पाण्याचं प्रमाण कमी घेतात, जंक फूड जास्त घेतात, जेणेकरून काय होतं पेशंटचा पोट जो आहे तो व्यवस्थित साफ होत नाही, मळ त्यागताना त्याला त्रास होतो.
त्याला जोर द्यावं लागतं मळ त्याकताना. जेव्हा त्याला जोर द्यावं लागतं तर आतलं जो मूळ आहे मग तो बाहेर यायचा प्रयत्न करतो. आणि ही जी पेशंटला एकदा सवय पडली की ती कंटिन्यूस रोजच तेच काम करत राहतं की त्याला रोज शौचास गेल्यानंतर अर्धा तास लागणे, पाऊण तास लागणे, तो त्याच्यातच बसून राहतो ह्याच्या अपेक्षित की आत्ता अजून क्लिअर होईल, अजून क्लिअर होईल. पण त्याच्याने काय होतंय, आतला जो मूळ आहे तो अजून वाढून तो बाहेर यायचा प्रयत्न करतो. हे झालं मूळव्याधचं. फिशरमध्ये काय होणार की एखाद्या वेळी समजा एकदमच कडक संडास झाली आणि एकदमच खड्यासारखी टॉयलेट झाली तर मग ती जी मळ ते बाहेर येणार ते एखादा चीर मारून येणार, तर मग त्याच्यामुळे तो फिशर तयार होतो. भगंदर कशामुळे होतं, आपल्या गुदद्वारे भागी ॲनल ग्लँड्स असतात. जेव्हा त्या ग्लँडचं इन्फेक्शन होतं, आता हा इन्फेक्शन कशामुळे होतं, हे इन्फेक्शन गुदद्वारे भागी बाहेर आत जात नाहीये. आपण जे काही खातो त्याच्यानेच तो त्याचा इन्फेक्शन बसतो. आता समजा आपण बाहेरचं काहीतरी खाण्यात आलं किंवा आपण काहीतरी खाल्लं तो इन्फेक्टेड असणं किंवा व्यवस्थित उकळून केलेलं नाही, आपण त्याला टोटली आपण गरम करून नसतं खाल्लेलं, त्यांचा अर्धवट गरम केलेलं काहीतरी खाल्लं तर त्याच्यामुळे ॲनल ग्लँडचं तेव्हा इन्फेक्शन होणार आणि त्या इन्फेक्शनमुळे फिस्चुला तयार होणार. आता हे जे गोष्टी आहेत लाईफस्टाईल आणि डायटरी हॅबिट्स, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळ्या तिन्ही आजार होण्याचे चान्सेस वाढतात. हे आजार होऊ नये म्हणून कोणत्या आवश्यक गोष्टींची उपाययोजना करणं गरजेचं आहे? आता मी जे सांगितलं तेच आपल्याला करायचं आहे की म्हणजे ह्याच्यामुळे होतात म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, डेली 4 किलोमीटरचा वॉक डेली. मी प्रत्येकाला तेच सांगतो, 4 किलोमीटर तुम्हाला रोजचं चालायला पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटी एक तुमची त्याच्यातनं तयार होते. तुम्हाला 4 लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे. तुम्हाला फायबरवरती जास्त भार द्यायला पाहिजे. फायबर म्हणजे भुगा, चोथा, हिरव्या पाळ्या भाजी. तुम्हाला रोज डेली जेवण चालू करायच्या अगोदर जसं आपण हॉटेलमध्ये जातो तर आपण स्टार्टिंगला आपल्याला हॉटेलमध्ये सलाद आणून देतात, तर आपण रेग्युलरमध्ये पण तो सलाद घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. सर्वात उत्तम म्हणजे काकडी. काकडीमध्ये प्रचंड फायबर आहे, तर रेग्युलरमध्ये आपण खायला सुरुवात करायला पाहिजे. 4 लिटर पाणी. आणि हा जो जेव्हा तुम्ही 4 लिटर पाणी घेणार, जो आपल्याला जो मळ तयार होतो त्याच्यात सर्वात जास्त त्याला पुढं आथड्यांमधनं पुढं सरकण्यासाठी त्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे. आणि जर का जसं जसं तो मोठ्या आथड्यामध्ये मळ जातो तर तेव्हा त्याला पाणी जर का कमी पडलं तर त्याच्यातनं जी मळ जे बाहेर येण्यासाठी जो तयार होणार आहे तो जर का ड्राय झाला तर मग त्याच्यातून काय होणार आहे की मग त्याला परत खाली उतरायला वेळ लागणार. त्याला वेळ लागला खाली उतरायला तर तो मग अजून कडक होणार आणि जेव्हा तो कडक मळ त्यागताना परत फिशर तयार होणार तिकडं. तर म्हणून बेसिकली आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पाहिजे आणि डायटरी हॅबिट्समध्ये मॉडिफिकेशन पाहिजे. मोर ऑफ फायबर, लेस ऑफ प्रोटीन, लेस ऑफ स्पाइसेस. आता स्पाइस म्हणजे मिरचीचं जो प्रमाण आहे जेवणामध्ये हे थोडं जरा कमी करायला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला मूळव्याध, भगंदर, फिशर ह्यांचं जो सेवन आहे, ह्यांचा जो त्रास आहे तुम्हाला होणारा चान्सेस आहे हे तुम्हाला कमी करता डेफिनेटली येणार. नक्कीच डॉक्टर, पण मूळ मुद्दा असा येतो की आता उन्हाळ्याचा सुरू झालेला आहे, उन्हाळ्याचा सीझन सगळा सुरू झालेला आहे, हीट वाढलेली असते. पण बऱ्याच वेळा आपण घरातल्या आजीकडनं किंवा आईकडनं ऐकत असतो की नाही तुझ्या अंगातली उष्णता वाढली आहे, तर त्यामुळे हे जास्त परिणाम होतात. आता कसं आहे की आता जसं आपण नॉर्मल दिवस असतो, समजा आपण AC मध्ये बसलेलो तो आपल्या बॉडीमधनं जो घाम निघतो, AC मध्ये आपण बसल्यावरती अजिबात घाम निघत नाही. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं, कंटिन्युअसली पर्स्पिरेशन आपण याला म्हणतो, कंटिन्युअसली आपल्या शरीरातनं कायम घाम निघत राहतो. समजा आता तो घामचा जो पार्ट जो बाहेर गेलेला आहे शरीरातला त्याला रिप्लेस तर करावाच लागणार. पण आपण पाणी किती घेतो, जो रोज आपण पाणी घेतो, समजा एकाला सवय आहे की रोजचे 2 लिटर पाणी प्यायची, तो उन्हाळ्यामध्ये पण तो 2च लिटर पाणी पिणार. ऑलरेडी त्याचा घाममध्ये समजा एक अर्धा ते पाऊण लिटर पाणी गेलेलं आहे. आता तो अर्धा पाऊण लिटर पाणी जो त्याला कमी पडलेला आहे त्याचा परिणाम त्याला आता येणार आहे शौचमध्ये होणार आहे. ती परत त्याला शौच जे तयार होणार परत ती कडक होणार, मग परत त्याला ते सेम सायकलमध्ये पडणार परत तो. म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, सर्वात इम्पॉर्टंट हायड्रेशन वाढवायला पाहिजे. जो तुम्ही रेग्युलर पाणी पिता त्याच्यातनं तुम्हाला अर्धा पाऊण लिटर अजून एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद करायला नाही पाहिजे. जर तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी समजा असं वाटत असेल ऊन आहे बाहेर, तर तुम्हाला जेव्हा थंड राहतं साधारणपणे संध्याकाळी 6-7 नंतर किंवा सकाळी 8च्या अगोदर त्या टायमिंगला तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने काय होणार आहे की तुम्हाला जो शौच तयार होणार तो सॉफ्ट होणार आणि इझिली क्लिअर होणार. जेव्हा हे इझिली क्लिअर होणार तेव्हाच तुम्हाला जे पुढचे जे आजार आहेत हे तिन्ही आजार हे होण्याची शक्यता कमी होणार आहे. नक्कीच डॉक्टर, एखादा आजार झाल्यानंतर त्याचं निदान देखील व्यवस्थितरित्या होणं गरजेचं असतं. तर ह्या संदर्भात कोणत्या आवश्यक अशा तपासण्या ज्या केल्या पाहिजेत? मूळव्याध, भगंदर, फिशर ह्याच्यामध्ये जास्त विशेष काय तपासण्या लागत नाही. आजच्या काळामध्ये म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी आहे. व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी म्हणजे दुर्बीण टाकून त्याच क्षणी गुदद्वारे भागी दुर्बीण टाकण्यात येते आणि त्या क्षणी ते जे त्याचे ते पिक्चर्स निघतात किंवा व्हिडिओ निघतो तो इमिजिएटली पेशंटला दाखवण्यात येतं. त्याच्याने आपल्याला काय माहीत पडतं की
त्या जागेला आजार कुठला आहे. समजा आता दुर्बीण घातल्यानंतर इमिजिएटली लक्षात येतो की अरे बाबा फिशर दिसतोय तिकडं, की मूळव्याध दिसतोय तिकडं, तर इमिजिएटली सिम्पल डायग्नोसिस होऊन जातं व्हिडिओ प्रोक्टोस्कोपीद्वारे. कॉम्प्लिकेटेड समजा काही फिस्चुला वगैरे असलं तर त्याला आपल्याला MRI साठी पाठवायला लागतंय. तर हे फक्त डायग्नोसिससाठी आहे. बाकीचे ब्लड टेस्ट वगैरे करणं हे रिलेटेड टू प्री ऑपरेटिव्ह पार्टमध्ये येतं. पण बेसिकली फक्त एक दुर्बीण टाकून आपण आपल्याला लक्षात येतं की ह्या पेशंटला काय आजार आहे. नक्कीच डॉक्टर, सुरुवातीला जसं मी तुमची माहिती देताना उल्लेख केलेला की BIM टेक्नॉलॉजी ही मुळात ही टेक्नॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीने चालते? बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट ही एक पद्धत आहे जेणेकरून आपण मूळव्याध जो आहे त्याला मूळपासून त्याला विरघळून टाकतो आपण. या पद्धतीमध्ये काय असतं, ते जी मशीन आहे त्याची जे किरणं निघतात त्या किरणांना आपण मूळव्याधच्या मुळाला किरण सोडतो आपण तिकडं. ते किरण तिकडं सोडल्यानंतर तो जो कोंब आहे तो त्या क्षणी श्रिंक होऊन जातो. एकदा का, जसं त्याचं नाव आहे ऑटो मेजरमेंट, एकदा का त्याचं ऑटो मेजरमेंट झालं मशीनचा आणि आपल्या बॉडीचे मूळव्याधचा, तर तेव्हा इमिजिएटली बीप वाजताना ती मशीन थांबून जाते. त्याच्याने काय फायदा होतो की एक्स्ट्रा जिथं आहे जेवढी गरज आहे तेवढंच फक्त पार्टला आपल्याला ते विरघळण्याचं काम करतं, त्याच्या पुढं ते जात नाही. म्हणून टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे. दुर्बीणद्वारे प्रोसिजर होणार, तो जो कोंब आहे त्याला मूळपासून नष्ट करून टाकण्यात येणार आणि इमिजिएटली जसं की आपल्या गुदद्वारे भागी एका माणसाला जी आपली अॅनाटॉमिकल रचना आहे त्याच्यातनं 3 कोंब असतात. 2 ते 3 मिनिटांमध्ये एक कोंब क्लिअर होऊन जाते. साधारणपणे 10-12 मिनिटांमध्ये तिन्ही कोंब क्लिअर होऊन जातात. आणि हा जो कोंब एकदा क्लिअर झालं की तिकडं इमिजिएटली सीलिंग इफेक्ट येतो, सील होऊन जाते ते. कारण की हा जो कोंब तयार झालेला असतो तो रक्तवाहिनीचा असतो. एकदा का रक्तवाहिनी तिकडनं आपण त्याला विरघळून टाकली तर त्याच्यानंतर सीलिंग इफेक्ट पाहिजे, जेणेकरून रक्त व्हायला नाही पाहिजे. बीम टेक्नॉलॉजीद्वारे इमिजिएटली तिकडं सीलिंग इफेक्ट आपल्याला भेटतो आणि त्या टायमिंगला ती जागा सील होऊन जाते जिथं कोंब तयार झालेला आहे. म्हणून परत येण्याची शक्यता पण नसते आणि ब्लिडिंग होण्याची शक्यता नसते. म्हणून ह्या प्रकारे बीम टेक्नॉलॉजी हे काम करते. म्हणजे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो का? होय. मी जे लोक म्हणतात की मूळव्याध हा त्यांना सारखा होतो किंवा लोक येऊन सांगतात की नाही मी 3 ऑपरेशन झाले, 4 ऑपरेशन झाले, किंवा लोकांच्या मनात एक मिथ आहे की मूळव्याध सारखा होतो, परत होतो. मूळव्याध परत होऊ शकत नाही जर का तुम्ही त्याला मूळपासून क्लिअर केलेला आहे तर. जर का तो मूळपासून क्लिअर नाही केला आणि वरच्या वर काही लोकांना बाहेर कोंब लागतो, गुदद्वारे भागे तोंडाच्या बाहेर कोंब लागतो तिकडं जागेच्या बाहेर, तर लोक काय करतात वरचे वर त्याला धरून क्लिअर करून टाकतात किंवा काहीतरी दोरा बांधून टाकतात किंवा कट करून टाकतात. पण मूळपर्यंत जाण्यासाठी टेक्नॉलॉजी लागते. जोपर्यंत मूळपासून तो मूळव्याध क्लिअर होणार नाही तोपर्यंत सारखं मग पेशंट घेऊन सांगणार की आता तर थोडं बरं वाटलं त्याला प्रोसिजर झाल्यानंतर, मग त्याच्यानंतर परत 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तो येऊन म्हणतो की मला परत मूळव्याध झाला. तो परत झालेला नाहीये, तो पूर्णपणे नष्ट झाला नाहीये मूळपासून, म्हणून त्यांना ही फिलिंग राहते की तो परत होतोय. एकदा जर का मूळपासून त्याला क्लिअर केलं तर तो परत होण्याची शक्यता नाही आहे. आणि डॉक्टर, साधारण यावरती कोणत्या पद्धतीचे औषध उपचार असतात? म्हणजे काही पोटातून घ्यायचे असतात की नुसतं त्याचा बाह्य वापर करायचा असतो, कशा पद्धतीने असतं हे? औषध उपचारमध्ये काय असतंय की बेसिकली मूळव्याधमध्ये किंवा भगंदरमध्ये किंवा फिशरमध्ये याच्यामध्ये जो वेदना आहे, आता औषध उपचारमध्ये ॲलोपॅथीमध्ये गेलात तर एखादा पेन किलर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे एकदा पेन किलर प्रिस्क्राईब केलं जाईल. लावण्यासाठी तिकडं जळजळ होते, भगभग होते म्हणून एखादा मलम दिलं जाईल. पोट साफ होत नाहीये म्हणून पोट साफ होण्याचं औषध दिलं जाईल. पण हे सगळं जे काय दिलं जातं दिस इज ओनली टेम्पररी. हे सगळं घेतल्यानंतर पेशंटला बरं वाटायला पाहिजे आणि हे सगळं घेतल्यानंतर त्यांनी त्याची लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे, त्याच्या डायटरी हॅबिट्स चेंज करायला पाहिजे. पण होतं का की आत्ता गोळ्यांचा कोर्स घेतलाय का डॉक्टरकडनं, परत तो दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार, परत तो डॉक्टर पण सेम देणार पेन किलर, मग परत त्याला थोड्या दिवसांनी त्रास होणार, परत तो तिसऱ्या डॉक्टरकडे जाणार, परत सेम पेन किलर. हा पेन किलर पासून सुटका व्हायला पाहिजे. कायम गेलं आणि पेन किलर खाल्ल्याने आजार बरा होणार नाही. फक्त आजचा आजार, आजचा दिवस आपला बरं निघणार, पण उद्या परत सेम तोच त्रास राहणार आहे. म्हणून औषधोपचार एक लिमिटपर्यंत करायला पाहिजे. माझ्याकडे बरेच पेशंट येतात की मी दुसऱ्या पॅथीचे औषधं घेतोय, 6 महिने झाले, 2 वर्ष झाले. म्हटलं कुठंतरी तुम्हाला थांबायला पाहिजे. तुम्हाला बरं वाटतंय, मान्य आहे, मॅक्सिमम जे औषधं असतात ते फक्त पोट साफ करण्यासाठी असतात. पण जर का तुम्हाला ते औषधं घेण्यासाठी किती एक लिमिटपर्यंत तुम्ही घ्यायला पाहिजे, काहीतरी विचारायला पाहिजे तुमच्या डॉक्टरला किती दिवस घ्यायची ते औषधं. एका टायमिंग नंतर ते थांबायला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य उपचार करायला पाहिजे जे त्याचं रूट कॉज पासून ते आजार क्लिअर करू शकणार आहे. डॉक्टर, तुम्ही अथर्व हॉस्पिटलच्या माध्यमातून या सगळ्या पद्धतीचा उपचार पद्धती करत आहात, तर अथर्व हॉस्पिटलबद्दल काय सांगाल आणि एकंदरीतच ह्या कशा पद्धतीने उपयोगात आणता? अथर्व हॉस्पिटल हा 12 वर्ष जुनं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये मी डिरेक्टर आहे अथर्व हॉस्पिटलचा. अथर्व हॉस्पिटल हा सुसज्ज डेडिकेटेड पाईल्स, फिशर, फिस्चुला ह्याचं हॉस्पिटल आहे. ह्याच्यामध्ये मेन गोष्ट आहे की
पेशंटला आमचं मोटिव्ह असतो की पेशंटला कमीत कमी त्रासमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन व्हायला पाहिजे, त्याचं चेकअप व्हायला पाहिजे, ओपीडीमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर प्रोसिजर लवकर व्हायला पाहिजे त्याचा, आणि लवकर त्याचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज व्हायला पाहिजे. आम्ही या हेतूनं काम करतो. हे प्रोसिजर झाल्यानंतर फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला तो आजार जो आहे ज्याचा ऑपरेट झालेला आहे तो त्याला परत नाही व्हायला पाहिजे, लवकरात लवकर तो त्याचा कामाला लागायला पाहिजे. आणि आम्ही पेशंटला 20 दिवसांनी बोलवतो एकदा दाखवायला या, आणि समजा पेशंटला जमलं नाही तर आम्ही त्याला फोनवरती पण सपोर्ट देतो. म्हणजे बरेच पेशंट असतात, बाहेर गावातले पेशंट असतात, त्यांना सोयी लागते की एका दिवशी अगोदर आम्ही आलो तर कुठं राहू, तर हॉस्पिटल त्यांना ती फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करते. ते हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली येऊन ॲडमिट सुद्धा होऊ शकतात एका दिवसापूर्वी सुद्धा. आणि बरेच पेशंट असतात जे फॉरेनचे सुद्धा पेशंट असतात, त्यांच्यासाठी पण ती सोय आहे की आमच्याकडे आम्ही त्यांना इमिजिएटली ॲडमिशन करणं पासून नॉन ॲडमिशन असलं तरी आम्ही त्यांना सोय करून देतो. जे बाहेर न येतात लोक त्यांची मदत करून देतो. आणि हा डेडिकेटेड हॉस्पिटल आहे फॉर पाईल्स फिशर फिस्चुलामध्ये. मोटिव्ह आहे एकच की पाईल्स फिशर फिस्चुला हा मूळपासून ते क्लिअर व्हायला पाहिजे. पण हे तिन्ही आजार म्हणजे साधारण एखाद्याला झाल्यानंतर किती कालावधी लागतो बरं व्हायला? आता एक उदाहरण आपण घेऊया. समजा मूळव्याधचं प्रोसिजर केल्याला धरून चला एक 10 ते 15 मिनिटाचा प्रोसिजर असतोय. सकाळी येऊन पेशंट संध्याकाळी घरी जातो. त्याच्यामध्ये रिकव्हरी टाइम यू कॅन कन्सिडर 8-10 दिवसामध्ये त्याची रिकव्हरी होऊन जाते. पण त्याचा अर्थ हे नाही की तो पेशंट बेड रेस्टवरती राहणार आहे. त्याला बेड रेस्ट अजिबात रिक्वायर्ड नाहीये. 3ऱ्या दिवसापासून तो पेशंट त्याचे रुटीन ॲक्टिव्हिटी सगळे काय करू शकता. जसे की एक सपोज एक फिमेल आहे ती त्याचा घरातला स्वयंपाक सगळं करू शकते. एखादा ऑफिस वर्किंग पर्सन आहे तो आम्ही त्याला सांगतो की तू वर्क फ्रॉम होम घेऊन ऑफिस वर्कचं सगळं काम करू शकतो. तर बेड रेस्टची गरज नाही आहे. 3rd डे पासून मी पेशंटला 4 किलोमीटर तुम्ही चालायला जावा हे सुद्धा मोटिवेट करतो. म्हणून ॲडव्हान्टेज आहे की तसं तुम्ही बघितलं तर पेशंटची रिकव्हरी झाल्यापासूनच सुरू होऊन जाते, ऑपरेट झाल्यापासून, आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याची चांगली रिकव्हरी होऊन जाते. मेन गोष्ट आहे परत होत नाही. हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये. डॉक्टर, तुम्ही या विषयातले तज्ज्ञ आहातच आणि तुम्हाला जो अनुभव आहे त्यावरनं तुम्ही एक काय साधारण, कारण आपला वयोगट जे बघत असतात वेगवेगळे, तर हे वयोगटाचं काही बंधन असतं का याला, किंवा कोणती विशिष्ट कामाची शैली असेल ज्यामुळे हे जास्त होण्याची तक्रारी येतात? आता हा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर चांगलं नाही आहे एवढं तुम्हाला सांगतो. आज मूळव्याध कुणाला होऊ शकतं किंवा कुठल्या वयोगटाला होऊ शकतं तर ह्याचं आता म्हणजे डिस्क्रिमिनेशन राहिलं नाहीये. फक्त एवढं सांगू शकतो की लहान मुलं जे आहेत त्यांना मूळव्याधपेक्षा फिशर होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण मूळव्याध मेलला सुद्धा होऊ शकतो, फिमेलला सुद्धा होऊ शकतो, कुठल्याही प्रोफेशनमध्ये होऊ शकतो. कुठलाही प्रोफेशन हा मुक्त नाहीये की बाबा हा प्रोफेशन करतोय म्हणून त्याला होणार नाही. उदाहरण एक देतो तुम्हाला असं वाटत असेल एखादा माणूस जिम करतोय तर त्याला मूळव्याध होणार नाही, कारण की तुम्ही म्हणणार की तो एक्सरसाइज करतो, सगळंच करतो, त्याला तर नाही व्हायला पाहिजे. पण तो प्रोटीन इंटेक जास्त घेत असणार आहे सपोज, तर मग त्याचा फायबर इंटेक कमी असणार आहे, तर त्याला मूळव्याध होण्याचे चान्सेस परत जास्त होणार, कारण की त्याचा मळ इझिली त्याचा त्यागता येणार नाही त्याला आणि तो कडक होणार. तर म्हणून एव्हरी 3rd पर्सन has a chance to get मूळव्याध फिशर ऑफ फिस्चुला once in a lifetime. तुम्ही जसं जिमच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उदाहरण दिलं तसंच मी प्रश्न विचारण्यामागे हा कारण होतं, कारण हल्ली एकतर मुलं घरी असतात, मुलं जास्त करून मोबाईलवर असतात, किंवा बरेच माणसं आपल्यासारखे देखील वयोगटातले देखील बैठक काम किंवा मोबाईलवरती जास्त असतात, म्हणजे हालचाली कमी असतात. तर यामध्ये किती महत्वाचं आहे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त हे बघा, आजचा जो एरा आहे आपण बघितलं तर ॲज अ मीडिया पर्सन, मी ॲज अ डॉक्टर, सगळ्यांचं काम बसूनच आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी. इवन जरी मी सर्जरी जरी करत असलो तर मी फक्त एका ठिकाणी उभं राहून सर्जरी करतोय. फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही होत. तुम्हाला सेपरेटली त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. दिवसातनं कमीत कमी 1 तासभर तुम्हाला स्वतःसाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी देण्यासाठी वेळ काढायला पाहिजे, जेणेकरून तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली की तुमची पचनशक्ती वाढणार, ज्याला आपण मेटाबॉलिझम रेट म्हणतो, तो वाढायला पाहिजे. मेटाबॉलिझम रेट तुमचं वाढलं की तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला शौच पास करण्यात किंवा त्याला खाली येण्यात तुम्हाला त्रास होत नाहीये. आता बैठी कामचा प्रॉब्लेम असा आहे की एकदा माणूस बैठी कामाला बसला की मग तो सगळंच बैठीमध्ये होऊन जातोय त्याचा. मग तो फिजिकल ॲक्टिव्हिटी पण करत नाही आणि ओव्हर इटिंग पण करणार. आणि ते ओव्हर इटिंगमध्ये कोणीही ओव्हर इटिंग फायबरची करत नाही, एवढं लक्षात ठेवा. तो ओव्हर इटिंग करणार जंक फूडची, कारण की फायबर हॅज नो टेस्ट, मजा येत नाही फायबर खाण्यात, हा प्रॉब्लेम होतो. म्हणून तो ओव्हर इटिंग जंकची करणार. जंक फूड एकदा ओव्हर इटिंग सुरू झाली की तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार, बद्धकोष्ठता होणार आणि ते मळ त्यागताना तुम्हाला त्रास होणार. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. एक सल्ला द्यायचा म्हटलं पूर्णपणे एक संक्षिप्त स्वरूपात तर काय द्याल अगदी थोडक्यात? पेशंटला ज्यांना कुणाला त्रास आहे त्यांनी अंगावर काढू नये. एस्पेशली बायकांनी अजिबात अंगावर काढू नये, लाजू नये.
तज्ञ डॉक्टरला इमिजिएटली जाऊन दाखवावा जे काय तुम्हाला त्रास आहे, आणि त्याच्यावरती योग्य डॉक्टरकडून योग्य उपचार करून घेणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये अथर्व हॉस्पिटलमध्ये मी आहे, माझ्याकडे या, मी तुम्हाला दुर्बीनद्वारे चेकअप करून तुम्हाला माहिती देण्यात येईल आणि योग्य ते उपचार तुमच्यावरती करण्यात येईल. आणि या आजारातून कायमस्वरूपी मुक्त व्हा. ह्याला ठेवून उपयोग नाहीये, कारण की हा मानसिक आणि शारीरिक दोन्हीकडे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही डिस्टर्ब करून टाकते माणसांची. म्हणून योग्य ती काळजी घ्या. आणि उन्हाळ्यामध्ये जसं मी सांगितलेलं आहे, 4 लिटर पाणी प्या, 4 किलोमीटर रोज चालायला जावा, आणि त्रास असेल तर डॉक्टरना दाखवा आणि त्याच्यातनं मुक्त व्हा. म्हणजे नक्कीच 4चं गणित तुम्ही Yes, सांगितलेलं आहे. yes. 4 किलोमीटर आणि चालणं आणि Yes, 4 लिटर पाणी 4 पिणं. लिटर पाणी पिणं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप मोलाचा असा सल्ला दिलात. ज्या विषयावर जे जास्त चर्चा होत नाही त्या विषयावर तुम्ही अगदी समर्पक अशी चर्चा केलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुज कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण डॉक्टरांनी जो सल्ला दिलाय तो नक्कीच अंमलात आणा, जेणेकरून मूळव्याध असेल, भगंदर असेल किंवा फिशर असेल या संदर्भात आपल्याला मुक्ती मिळू शकते, कमीत कमी त्याचं प्रमाण होऊ शकतं आणि मुळात होऊच नये यासाठीच्या आपण एक उपाययोजना करू शकतो. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.